एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। नागपूर आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर गौवंश तस्करीचे जाळे, कथित पोलीस संगनमताचा आरोप, ठराविक लोकांवरच कारवाई होत असल्याची चर्चा। पांढरकवडा नागपूर ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरून सुरू असलेल्या गौवंश तस्करीकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार वडकी परिसरातील राज नावाचा व्यक्ती गोवंश तस्करीत सक्रिय असून वाहने सुरक्षितपणे हद्दीबाहेर पोहोचवण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे। तसेच पांढरकवडा हद्दीत संदीप व बोरी परिसरातील एका टोळीच्या माध्यमातून पिंपळखुटी चेक पोस्ट सहज पार करून देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित तस्करांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र कारवाई होऊनही त्याच पद्धतीने पुन्हा गोवंशाची वाहतूक सुरू असल्याचे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे नागपूर आदिलाबाद सारख्या संवेदनशील राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम तस्करी सुरू असताना तपास यंत्रणा नेमकी काय भूमिका बजावत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पिंपळखुटी चेक पोस्टवरून वाहने सहजपणे सोडली जात असून विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पांडे, राज, संदीप हे काही नावे सतत चर्चेत असून दिवस रात्र वाहने पास करण्याचे काम सुरू असल्याचे बोलले जात आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचे कथित संगनमत असल्याची चर्चा रंगून आली असून फक्त ठराविक लोकांवरच कारवाई केली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल का, असा सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह सहसंपादक कुणाल पेंदोर।